हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर आज ना मी लसूण आणि खोबऱ्याची चटणी करणार आहे. तर त्यासाठी मी ना इथे एका पॅनमध्ये तेल टाकून घेतलं आणि तेल छान असं गरम झालं की त्यानंतर यामध्ये आपण जिरं टाकून घेणार आहे. जिरं आणि लसण आपल्याला छान असं तळून घ्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकता इथे मी जे लसूण टाकला आहे ना त्याची पूर्ण साल वगैरे काढून घेतला आहे. तर खरपूस रंग येईपर्यंत लसूण आणि जिरं तळून घ्यायचं आहे. तर ही रेसिपी ना एकदम झटपट होते आणि चवीला पण खूप छान लागते. तुम्ही नक्की एकदा ट्राय करा. त्यानंतर यामध्ये मी खोबरे ॲड केलं. खोबरे मी बारीक करून घेतलं आहे आणि लास्टला आपण याला तळून घेत आहे. कारण आपण जर लसणासोबत जर टाकलं असतं ना तर जळून गेलं असतं खोबरं. त्यामुळे लसूण छान असं तळून झाल्यानंतर आपल्याला खोबरं ॲड करायचं आहे आणि यातच आपण चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं आहे. तर आता छान असं मिक्स करून याला थंड होऊन द्यायचं आहे. नंतर आपण याला मिक्सरला फिरून घेणार आहोत. तर तुम्ही बघू शकता इथे मी सगळं बारीक करून घेतलं आहे. आता यामध्ये आपण लाल तिखट ॲड करू. लाल तिखट ॲड केल्यानंतर परत एकदा मिक्सरला फिरून घ्यायचं आहे. छान असं बारीक करून घ्यायचं आहे. लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. तर इथे छान अशी आपली लसूण आणि खोबऱ्याची झणझणीत अशी चटणी तयार झाली आहे. तुम्ही बघू शकता दिसायलाही खूप छान दिसत आहे आणि चवीलाही एक नंबर लागणार आहे. तर तुम्हाला आवडली का? आवडली असेल तर नक्की एकदा ट्राय करा आणि व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. सो टेक केअर फ्रेंड्स अँड बाय बाय.